हा स्वस्त भारताचा इपिडेमिओलॉजी चॅप्टर आहे. यामध्ये इपिडेमिओलॉजीचे डेफिनेशन, डिटर्मिनंट आणि ट्रायड्स असे क्वेश्चन विचारतात. तर त्याचे डेफिनेशन: अ स्टडी ऑफ द डिस्ट्रीब्युशन अँड द determinant of the health related state or the events in a specified population and the applications of this study of control of the health problems. म्हणजे इन शॉर्ट काय आहे, EP मीन्स अपॉन, अमाऊंग, डेमोज मीन्स पीपल्स अँड लोगोज मीन्स स्टडी. म्हणजे ही असा स्टडी आहे डिस्ट्रीब्युशनचा, म्हणजे किती एरियापर्यंत पसरलेला आहे. डिटर्मिनंट ऑफ द हेल्थ रिलेटेड स्टेट्स म्हणजे किती हेल्थ रिलेटेड स्टेट आहेत. ऑर द इव्हेंट ऑफ स्पेसिफाईड पॉप्युलेशन म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर पॉप्युलेशनवर. अँड ॲप्लिकेशन ऑफ दी स्टडी ऑफ द कंट्रोल द हेल्थ प्रॉब्लेम्स म्हणजे ह्याचा उद्देश आहे की जेवढे पॉप्युलेशनमध्ये म्हणजे डिसीज स्प्रेड झालेला आहे तेवढ्या ह्याच्यामध्ये ते डिसीज कंट्रोल करणं, त्याचं प्रिव्हेन्शन करणं हे एपिडेमिओलॉजीचा स्टडी आहे. डिस्ट्रीब्युशन, हू, वेन अँड वेअर हे तीन ह्याच्यानं डिस्ट्रीब्युशन लक्षात ठेवायचं. म्हणजे हू म्हणजे पर्सन, वेन म्हणजे टाईम डिस्ट्रीब्युशन कधी करायचं, वेअर म्हणजे प्लेस. द पर्सन डिस्ट्रीब्युशनमध्ये एज, सेक्स, ऑक्युपेशन, हॅबिट, मॅटर्नल स्टेटस अँड द सोशल क्लास. टाईम डिस्ट्रीब्युशनमध्ये इयर, सीझन, मंथ, पिरियॉडिकली कन्सिस्टंट. प्लेस डिस्ट्रीब्युशनमध्ये जिओग्राफिकल एरिया, अर्बन, रूरल, नेशन्स आणि इंटरनेशन्स. हे झालं डिस्ट्रीब्युशन म्हणजे हू, व्हेन अँड वेअर ह्या असं डिस्ट्रीब्युशन लिहायचं. डिटर्मिनंटमध्ये रिस्क फॅक्टर. रिस्क फॅक्टरमध्ये एज 0 to 1.5 इयर्स ऑफ इन्फंट, 1.5 to 6 इयर्स फॉर द यंग चिल्ड्रन ETC. म्हणजे जर डिसीज स्प्रेड झाला तर ह्या एज ग्रुपच्या लेकरांना जास्त अफेक्ट होऊ शकतं. सेक्स ऑर जेंडर ऑफ मेल अँड फिमेल. इथिनिसिटी बेस्ड ऑन द रेस, द सोशल स्टेटस, इन्कम, जिओग्राफिकल लोकेशन, जेनेटिक प्रीपोजिशन, ऑक्युपेशन, ओव्हरवर्क, सेक्शुअल ओरिएंटेशन अँड डाएट. हे सगळे रिस्क फॅक्टर तुम्हाला पाठच करावे लागतील. हे IMP आहेत. पुढे द एम ऑफ इपिडेमिओलॉजी, त्यामध्ये स्टडी ऑफ हेल्थ अँड डिसीज इन द कम्युनिटी. तर दोन प्रकारे डिव्हिजन केलेलं आहे त्याचं. 2 ग्रुप्स ऑफ द एम्स. डिस्क्राईब द डिस्ट्रीब्युशन, द पॅटर्न, मॅग्निट्यूड अँड नॅचरल हिस्ट्री ऑफ द डिसीज इन द जनरल पॉप्युलेशन. म्हणजे ते किती, म्हणजे त्याचं एम काय, त्याचा उद्देश काय, की त्याचं डिस्ट्रीब्युशन किती आहे, त्याचा पॅटर्न कसं आहे, त्याचं मॅग्निट्यूड कसं आहे, नेचर ऑफ हिस्ट्री कशी आहे त्या डिसीजची, आणि इन जनरल पॉप्युलेशनमध्ये किती पसरलेला आहे तो, हे सगळं त्याचं एम आहे. डिस्क्राईब द डिटर्मिनंट ऑफ द डिसीज. प्रोव्हाइड द डाटा इसेन्शियल फॉर द प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन, इव्हॅल्युएशन ऑफ द कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज. म्हणजे त्याच्यामध्ये एखाद्या ठिकाणी समजा भूकंप वगैरे झाला असेल, मग त्याच्यामध्ये तेवढ्या एरियामध्ये डिस्ट्रीब्युशन म्हणजे तिथल्या लोकांना खाणं वगैरे देणं, तर ते प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन, इव्हॅक्युलेशन आणि जे डिसीज स्प्रेड होणार आहेत ते पण प्रिव्हेंट करणं हे इपिडेमिओलॉजीचं एम आहेत. 3 प्रकारे एम सांगितलेलं आहे. त्यानंतर टूल्स ऑफ मेजरमेंट ऑफ इपिडेमिओलॉजी. त्याच्यामध्ये रेट, रेशो आणि प्रपोर्शन हे त्याचे टूल्स आहेत. हे MCQला विचारू शकता. यूज ऑफ इपिडेमिओलॉजी, ते इपिडेमिओलॉजीचा यूज काय आहे. टू स्टडी राईज अँड फॉल्स ऑफ डिसीज इन द पॉप्युलेशन. म्हणजे राईज आणि फॉल्स ऑफ डिसीज इन पर्टिक्युलर पॉप्युलेशनमध्ये किती होत आहे ते बघणं हे इपिडेमिओलॉजीचं यूज आहे. द कम्युनिटी डिसीज डायग्नोसिस. द प्लॅनिंग, इव्हॅल्युएशन ऑफ द हेल्थ सर्व्हिसेस. प्लॅनिंग म्हणजे हॉस्पिटल, बेड, वॉर्ड, इम्युनायझेशन, मेडिसिन हे सगळं उपलब्ध करून देणं. इव्हॅल्युएशन म्हणजे इफेक्टिव्ह कंट्रोल ऑफ द डिसीज, इफेक्टिव्हली ऑफ द प्रिव्हेन्शन ऑफ द मेजर्स, व्हॅक्सिनेशन, ट्रीटमेंट. म्हणजे त्याचं डिस्ट्रीब्युशन कितीमध्ये आहे किंवा किती करायला पाहिजे, व्हॅक्सिनेशन प्रोग्राम वगैरे स्टार्ट केला तर ते किती करायचा हे इव्हॅल्युएशनमध्ये येतं. तर 3 प्रकारे त्याचा यूज आहे. राईज अँड फॉल ऑफ द डिसीज इन पॉप्युलेशन स्टडी करायचा. तर कम्युनिटी डिसीज डायग्नोसिस करायचं. कम्युनिटी डिसीज म्हणजे जसं निमोनिया आहे तसे TB. प्लॅनिंग अँड इव्हॅल्युएशन. पुढे
The evaluation of the new therapy or the health measures determining the risk to an individual, identification of the syndromes, filling in the gaps in the natural history of the disease, searching for the case of the disease in risk factor. हे सगळे इपिडेमॉलॉजीचे यूज आहेत. पुढे इपिडेमिलॉजिकल ट्रायड्स यामध्ये हे IMP आहे, हे CQला विचारू शकतात. व्याधी प्रसार होण्याचे कारणीभूत घटक. तर 3 प्रकारे त्याचे ट्रायड्स आहेत, एजंट, होस्ट आणि एन्व्हायरमेंट असे 3 प्रकारे त्याचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. एजंट फर्स्ट लिंक ऑफ द चेन ऑफ द डिसीज ऑफ ट्रान्समिशन, म्हणजे एजंट म्हणजे ज्याच्यातून ट्रान्सफर होते. म्हणजे जसं मलेरिया जसं मस्किटोपासून होतो, ॲनाफिलस मस्किटो. मग ते काय झाला, त्याचा एजंट झाला आणि ते ज्याच्यावर म्हणजे बाईट करतं त्याला म्हणता होस्ट, आणि त्याला पूर्ण नेचरमधला कारणीभूत ठरणारा तो इन्व्हायरमेंट. एजंटचे डेफिनेशन, इट इज डिफाइंड ॲज द सबस्टन्सेस लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग ऑर द फोर्स tangible or the non-tangible or the excessive presence at the relative lack of which may be initiate the disease process. म्हणजे असा ऑर्गॅनिझम किंवा लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग पर्यंत तो कसं आहे की तो इनिशिएट करतो डिसीज प्रोसेसला. इनिशिएट द डिसीज प्रोसेस. इट इज अ सिंगल ऑर मल्टिपल एजंट. ते सिंगल असू शकता किंवा मल्टिपल एजंट असू शकता. टाईपमध्ये हे झालं एजंट, आणि एजंटचे आता आपण टाईप बघू. त्यामध्ये बायोलॉजिकल एजंट. बायोलॉजिकल एजंटमध्ये लिव्हिंग, बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस अँड प्रोटोझोआ. तर फिजिकल एजंट, पहिल्यांदा बायोलॉजिकल एजंट पाहिले आपण, परत आता फिजिकल एजंट, परत केमिकल एजंट, मेकॅनिकल एजंट अँड सोशल एजंट. मग फिजिकल एजंटमध्ये हीट, कोल्ड, प्रेशर, रेडिएशन, साऊंड, ह्युमिडिटी, इलेक्ट्रिसिटी हे फिजिकल एजंटमध्ये येतात. केमिकल एजंटमध्ये इंडोजिनियस आणि एक्झोजिनियस. इंडोजिनियसमध्ये बाईल, युरिया, कीटोन, युरिक ॲसिड. एक्झोजिनियसमध्ये मेटल्स, फ्युमेन्स, डस्ट, गॅस. मेकॅनिकल एजंट मध्ये स्प्रेन, क्रश, टियर, डिसलोकेशन्स. सोशल एजंटमध्ये पॉवर्टी, स्मोकिंग, ड्रग ॲब्यूज, ॲडिक्शन, अनहेल्थ लाईफस्टाईल. न्यूट्रिशन एजंट, त्यामध्ये प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, विटॅमिन्स, न्यूट्रिशन अँड वॉटर. हे सगळे 5 बायोलॉजिकल म्हणजे एजंट्स आहेत. त्यामध्ये बायोलॉजिकल एजंट, फिजिकल एजंट, केमिकल एजंट, मेकॅनिकल एजंट, सोशल एजंट आणि न्यूट्रिशन एजंट. त्यानंतर होस्ट. होस्ट म्हणजे ज्यावर ते रिॲक्शन दाखवणार आहे. म्हणजे जसं मस्किटो आहे, मस्किटो हा एजंट झाला. तो मस्किटो कुणाला बाईट करणार आहे, तर ॲनिमलला वगैरे बाईट करणार आहे. मग ॲनिमल काय झाला, त्याचा होस्ट झाला, म्हणजे ज्यावर तो सर्वाईव्ह करतोय तो होस्ट. अ पर्सन ऑर ॲनिमल्स दॅट अफोर्ड्स द लॉजमेंट, म्हणजे तिथं लॉज करून राहतोय, टू द इन्फेक्शियस एजंट. इन्फेक्शियस एजंटला तो लॉज म्हणून राहू देतोय अंडर द नॅचरल कंडिशन, म्हणजे खूप नॅचरल कंडिशनमध्ये. कॅरी द डिसीज एजंट. ऑब्लिकेट होस्ट, प्रायमरी होस्ट, परत सेकंडरी होस्ट असे त्याचे टाईप्स आहेत. ऑब्लिकेट होस्टमध्ये ओन्ली वन होस्ट फॉर द डिसीज, म्हणजे ऑब्लिकेट होस्टमध्ये एकच होस्ट असतो. म्हणजे जसं मॅन मिझल्स, टायफॉईड, जसं मिझल्स, टायफॉईड वगैरे ॲनिमलला होत नाही, तसं ऑब्लिकेट होस्ट म्हणजे एकच होस्ट फॉर डिसीज, त्या डिसीजसाठी तोच होस्ट. प्रायमरी होस्टमध्ये मॅच्युरिटी अँड मल्टिप्लिकेशन ऑफ एजंट. तर त्यानंतर सेकंडरी एजंट अँड ट्रान्सपोर्ट होस्ट. सेकंडरी एजंटमध्ये नो सेकंडरी एजंट, नो मल्टिप्लिकेशन ऑफ द एजंट. ट्रान्सपोर्ट होस्टमध्ये ओन्ली कॅरियर ऑर्गॅनिझम, ओन्ली लाईव्ह बट नो डेव्हलपमेंट. इन्व्हायरमेंटमध्ये आता आपण बघितलं एजंट, होस्ट आणि त्यानंतर इन्व्हायरमेंटल फॅक्टर. त्यामध्ये फिजिकल, बायोलॉजिकल अँड सायकोसोशल एस्पेक्ट. हे एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. परत आपण एक्झाम्पल बघूया. आता जसं डेंगू आहे, डेंगू डिसीज आहे, त्यामध्ये जो होस्ट एजंट असणार आहे तो काय, फ्लायवी व्हायरस, डेंगू व्हायरस. हा काय करणार आहे, बाईट करणार आहे, तर कुणाला, होस्टला. म्हणजे कोण, ह्युमन. इंटरमिडिएट होस्ट जसं मस्किटो, मंकी इन मलेशिया आणि आफ्रिका. परत डेंगूचं इन्व्हायरमेंट कसं, ब्लिडिंग
ग्राउंड फॉर मस्किटो, अनक्लीन वॉटर सप्लाय म्हणजे अर्बनायझेशन, म्हणजे जिथं स्टोअर होऊन तिथं मस्किटो फॉर्म होत आहे. म्हणजे जसं वॉटर सप्लाय अनहायजीन असेल तर तिथं टँकमध्ये वगैरे तिथं मच्छर येणार, तिथं परत ते पूर्ण ठिकाणी पसरणार. डिफॉरेस्टेशन, क्लायमेट चेंज. दुसरं उदाहरण आहे पोलिओचं. पोलिओमध्ये कॉज करणारा पिकोरोना व्हायरस और पोलिओ व्हायरस, पिकोवरेडी असं त्याचा एजंट आहे. तो कुणावर अफेक्ट करणार? होस्ट कोण असेल? ह्युमन. इन्व्हायरमेंट काय? फिकल मॅटर, कंटॅमिनेटेड वॉटर ऑर द फूड, लॅक ऑफ ॲक्सेस टू वॅक्सिन्स अँड द वॅक्सिन हेजिटेन्सी, हे त्याचं इन्व्हायरमेंट असेल. आता एजंटमध्ये काय? मलेरिया आहे. जसं आता मलेरियामध्ये काय? प्लाझ्मोडियम विवॅक्स, फॅल्सिपॅरियम, मलेरी, ओवेली हे जे आहेत त्याचे एजंट आहेत. ते काय कॉज, ते कुणावर अफेक्ट बाईट करते? तर होस्ट कोण आहे? ऑल एजेस, बोथ सेक्सेस, मोर इन द चिल्ड्रन्स अंडर एज ऑफ 5 years. इन्व्हायरमेंट म्हणजे त्याला कसं भेटल्यावर ते डेव्हलप होईल? तर रेनफॉल, वाईन, ऑप्टिमल टेम्परेचर 20°C to 30°C, ह्युमिडिटी, इरिगेशन चॅनल्स, गार्डन्स, पूल्स, स्टॅग्नंट वॉटर और द कूलर्स.